महायुतीचे आपले सुरुवातीचे आपण तिन्ही पक्षाची आज बैठक बोलवलेली आहे. बैठकीला उपस्थित आमदार सर्व अध्यक्ष माजी आमदार माझे आमदार तिन्ही पक्षाचे अध्यक्ष सर्व पदाधिकारी जनसहकार्य पक्षाचे प्राध्यापक जे सर आणि मोठ्या संख्येने उपस्थित असलेले आपण सर्व पक्षाचे प्रमुख कार्यकर्ते बंद भगिनी, मला वाटते 2 दिवसापूर्वी दादा संजय मंडीकरांची उमेदवारी जाहीर झाली आणि आपल्याला सगळ्यांना जी निवडणूक लागली होती ती विरोधी पक्षाचा उमेदवाराचं नाव जाहीर झालं आणि आपण मात्र प्रचाराला सुरुवात केली नाही. आणि ती निवडणूक 2 दिवसापूर्वी भरून निघाली. कालच भारतीय जनता पक्षाची आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची शहराची अशा 2 बैठका झाल्या आणि प्राध्यापक संजय मंडीकरांनी महालक्ष्मीचं दर्शन घेतलं, नंतर शंकराचार्याचं दर्शन घेतलं, आपल्या काळशक्तीचे महाराजांचं दर्शन झालं नाही. कालपासून आपले पुढारीचे संपादक महाराज दर्शन झालं. आता राहिलेल्या या 2 दिवसात सगळ्याच दैनिकांचं होती आणि या प्रचाराचा कालपासून सुरुवात झाली. माधव आणि साहेबांची तालीम आहे. मी याच्यासाठी सांगितलं की आता आपण 3 पक्ष आरपीआय जनसुराज्य अनेक घटक पक्षांचं मिळून आपली माहिती या तिन्ही पक्षाचा सन्मान केला. सगळ्या कार्यकर्त्यांना एकत्र घेऊन ती प्रचाराची यंत्रणा राबवणं हे फार मोठं आपल्याला उमेदवाराच्या दृष्टीने अडचण आहे. आणि म्हणून आपण मान सन्मान या गोष्टी बाजूला ठेवतो. यावेळेला याचा सर्वच कार्यकर्ते निर्णय केला की देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींना देशाचा पंतप्रधान करण्यासाठी आपण प्राध्यापक संजय मंडीकरांना 1000 प्रचंड मतांनी त्यांना लोकसभेत पाठवायची भावना आता अशा परिस्थितीत आपण कुठली तक्रार कुठली चर्चा या सगळ्या गोष्टींवर टाकायला जर काय असेलच तर एक समन्वय समिती नेमली जाणार आहे. त्या समन्वय समितीला आपण कोणत्या सूचना द्या, ती समन्वय समिती दखल घेईल आणि त्या तुमच्या अडचणी असतील तुमच्या तक्रारी असतील त्या निश्चितपणे दूर केल्या जातील. आता कोणतीही गोष्ट ही सार्वजनिक होता कामा नये एवढी विनंती मला करणार. आपल्याला माहिती की काल थोडंसं चर्चा झाल्यानंतर किती मोठं दिवसभर ते मीडियामध्ये दाखवलं जातं. थोडासा त्या पद्धतीने आपल्याला त्याचा हा मोठा परिणाम होतो. आता आमच्या दृष्टीनं मी सगळीकडे सांगेन आम्हाला ना शिकवा आहे किंवा आमच्या दृष्टी चित्र आता आपल्यासमोर एकच ध्येय असलं पाहिजे. म्हणजे जसं आपल्याला तर ध्येय होते मागच्या थोडा त्या सुरक्षेला गेल्यानंतर एवढंच लक्षात आपलं आणखी एक प्रचार करत असतात. आता म्हणजे प्रसार माध्यमांची
आणि बक्षीस ते केलं असतं बदल कारण ठीक आहे आता काय उघड आपल्याला त्याचा अनेकांनी उल्लेख केला की अनेक वर्षाचा काळ विधानसभेच्या निवडणुका जिल्हा परिषद स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आणि लोकसभा यामध्ये 100% अर्थ लोकसभेला एखादं इंडियाचं वाळू ते संपूर्ण त्या मतदारसंघात जातात आणि वातावरणावर या निवडणुका केल्या जातात. हे झालं जे आपल्या पक्षाबद्दल अभिमानाचं केलं त्याचा बाकी त्याचा पक्ष हा देशात मोठा पक्ष आहे, आमचा मोठा भाऊ आहे, त्याचं शिष्टमंडळ पण आहे, आमचा लेण्याकडे तर ही आपण बघितलेलं आहे. कागदावर अनेक वेळा सगळे नेते एका बाजूला आणि अनेक वेळा लोक एका बाजूला असं लोक सगळं केलेलं आहे. आणि म्हणून आपण आपली मंडळी आता इथं 2 प्रमुख मंडळी एक दक्षिण विभागाचे पुन्हा जिल्हा गेल्यामध्ये अंमलवाडी त्या त्यानंतर शिवाजी पाटील भगवान आलेले शिवाजी पाटील छत्रपती उपस्थित नाही. आता यामध्ये मला जी हुडूर दिसत आहे ती कोल्हापूर शहर दक्षिण आणि करीडला त्याचे आहे परंतु त्यांचे संबंध हे आपल्याला फार मोठ्या परिस्थितीत दुर्लक्षित येत आहे. आपल्याला या ठिकाणी फार मोठ्या पद्धतीने लक्ष द्यावं लागेल. राहिलेल्या मतदारसंघामध्ये आता कागद असेल चंदगड असेल आता यामध्ये काय आहे की विशेषतः आता चंदगड राजेश पाटलांचं आणि शिवाजीराव पाटलांचं थोडेसे तिथं पडलेले आहे. आता माझी विनंती की आता कागदामध्ये माझे संबंधित सांगितले कार्यकर्ते पडलेले किंवा दादा पाटलांचे आमदार आंबेडकर साहेबांचे दादाला असे याचे प्रदर्शन केले. आता हे म्हणजे कसं होणार अशा पद्धतीने आपण विकास होऊन आला. माझी विनंती अशी आहे की पहिल्यांदा आपापल्या तालुक्यात आपण एक गट केली. आता उद्या आपण राष्ट्रपतीचा कागद मेळावा आहे, कागद उपस्थित होणार आहे. त्याचं जिल्हा परिषद होईल. मी माझ्या राष्ट्रपती मेळाव्याची संबंधित ठिकाणी आपण जिल्हा परिषद मेळावा करावे आणि संजय कमिटीने आपल्या नेत्याची तालुक्याची मिळाली. तर कागद मतदारसंघामध्ये फार मोठं मतदार वेगळ्याची 3 मतदारसंघाचे अतिशय आवश्यक आहे आणि एक मत मिळवण्यासाठी आपल्याला तिघांनी फार मोठी कष्ट करायला लागतील. काय मतभेद असतील, काय लोकांच्या शंका असतील त्या दूर करायला लागतील आणि यासाठी मोठ्या वृत्तीनं आणि मोठ्या शक्तीनं आपल्याला या निवडणुकीत भाग घ्यावा लागेल. दुसरा जो चर्चेमध्ये आहे शिवाजीराव पाटील उपस्थित नाही त्याच्या मला वाटतं मी संजय केले काय करायला पाहिजे सांगितलेलं आहे. बरुमाना उपस्थित आहे. राजेश पाटलांनी आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नंतर बरुमाना शिवाजीराव पाटील आणि आपल्या जिल्ह्याचे भारतीय त्यांनी चळवळ असल्याचा मतदारसंघ हा आधी चांगल्या पद्धतीनं बांधला पाहिजे आणि के पाटलांनी वेगळं अभिप्राय आहे. आपला जेव्हा एकच खेळा होत मला होता त्याला मात्र आपण सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे आणि त्याची एक गोष्ट अशी पाहिजे कुठल्याही एकत्रित आपण काळात घेऊ त्यात आपला नेता होता की त्याच्या गोष्टी टाळ्या वाजवतो हे आपण बघितलं. फक्त उमेदवार होते की टाळ्या वाजवतो भाषणात टाळ्या वाजवतो पंचायतीचं विभागाचं वातावरण दूषित होणार. आपण निवडून कोणते सिस्टमॅटिक केले आपापल्या नेत्यावर प्रेम असणं आपापल्या नेत्याबद्दल त्याला अभिमान असणं हे साहजिक आहे पण हे आपल्याला टाळलं आणि म्हणून आम्ही शेवटी मात्र हे एकत्रपणालाच आपल्याला काम करावं लागेल. घराघरात जावं लागेल. मोदी साहेबांनी केलेलं सर्व घटकासाठी काम सांगावं लागेल आणि हे मोदी साहेबांना मत देणं म्हणजेच प्राधान्य मत देणं हे मनाने लोकांच्यावर फसवावं लागेल. मला विद्यार्थी 9 मतदार नंतर व्यापारी त्यानंतर जे पक्ष माझ्या आवश्यकता मला जी शंका आहे ती राहिलेल्या इतर बहुजन समाज त्यांच्याकडे आपण झालं
त्याच्यामध्ये काम सांगतं आणि याचा उल्लेख लोकांशी महिला केला जी लाभार्थी आहे ज्यांनी अनेक योजनांची लाभ घेतलेले आहे त्यांना हे लाभ मोदी साहेबांच्या बरोबर मिळालेले आहे त्याच्या जीवनात परिवर्तन झालं त्याच्यामुळे झालेलं आहे की गोष्ट सांगणं आणि मतदान काम शेवटी आपल्याला 8 दिवसात सर्वे करावा लागेल 8 दिवसात आपली व्यूहरचना करावी लागेल शेवटच्या टप्प्यात वेगळी व्यूहरचना करावी लागेल आणि या कोणत्याही परिस्थितीत निवडून आणायचं ही शपथ घेणारा मला वाटतं आपापला मतदारसंघ पहिल्यांदा नक्की करणं आपापला मतदारसंघ घट्ट करणं आपापल्या मतदारसंघामध्ये कसल्याही कार्यकर्त्यामध्ये मतभेद राहणार नाही त्याला शंका राहणार नाही या सगळ्या शंका काढणं आणि एकत्रितपणानं सामोरं जाणं हे पहिलं काम करावं लागेल आणि मग इतर काम करावं. आता माझ्याकडे खास करून कोल्हापूर जबाबदारी आहे त्यात आम्ही 7-8 तारखेला होते तिथे मला काही ठिकाणी जावं लागेल मी खासदार माझ्या सिस्टम ठिकाणी सांगितलेलं आहे आपल्याला लवकरात लवकर आपलं हे काम माझ्या तालुक्यात मला करावं लागेल सबज त्याच्या मतदान करावं लागेल भरमानाला आपला मतदान करावं लागेल राजेश पाटाला करावं लागेल पहिल्या 5-6 दिवसात आपापले तालुके पहिल्यांदा फिरून लोकांची मनस्थिती तयार करण्याचे पहिलं काम करतात आणि मग पुन्हा एकदा 8 दिवसात बसून तिन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांचा मेळावा घेणं ज्या वेळात ही सभा होती बरोबर मोठे लोक येतील त्यावेळा मोठ्या संख्येनं विराट संख्येने सभा करण्यासाठी आपण सर्वांनी जीव करून मेहनत केले काम आपण करूया आणि या निवडणुकीमध्ये हाताची काढायला पाणी करून प्राध्यापक सिस्टम मंडळाला निवडून आणूया एवढं तयारी विनंती करतो आपण सर्वजण काल एका नोटीससाठी उपस्थित झाला आपलं मनपूर्वक त्या प्रचाराचा खूप मी आपल्या सर्वांचे आभार मानतो आणि स्नेह बोलण्याचा आनंद घ्यावा अशी विनंती करतो आपली रजा घेतो. जय जय महाराज. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.